23 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी केरळ न्यायालयाने प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिरुअनंतपुरममधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 2022 मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे. शेरॉन राज हत्याकांडात आरोपी ग्रीष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली, तर हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला 3 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आई सिंधूची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ग्रीष्माने तिचा प्रियकर शेरॉन याला मारण्यासाठी हर्बल औषधात विषारी कीटकनाशक मिसळून विषबाधा केल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला. 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 25 ऑक्टोबर 2022 रोजी शेरॉनचा मृत्यू झाला होता. शेरॉनला मुख्य आरोपी ग्रीष्माने 14 ऑक्टोबर 2022 रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवरम चेराई येथील तिच्या घरी बोलावले होते. त्यावेळी आयुर्वेदिक टॉनिक मध्ये कीटकनाशक मिसळून त्याला प्यायला दिले. 11 दिवसानंतर 25 ऑक्टोबर 2022 रोजी शेरॉन याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याआधीही तिने शेरॉनला फळांच्या रसात पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळून देण्याचा प्रयत्न केला होता, पण कडवट चवीमुळे शेरॉनने ते पिण्यास नकार दिल्याने ती त्याच्या खून करण्यात अयशस्वी ठरली होती. नागरकॉइल येथील लष्करी जवानासोबत ग्रीष्माचे लग्न ठरले. ही बाब समजल्यानंतर शेरॉनने त्यांचे नाते संपवण्यास नकार दिला होता. त्यानंतर ग्रीष्माने शेरॉनच्या हत्येचा कट रचत त्याला संपवले.